आपल्या सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। गिरीश भाऊ महाजन के नाम से आएंगे अभी। आदरणीय कृषी भूषण किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू काका यांनी स्टेजवरती यावेळेस मी बापू काकांना विनंती करतो। छोड़ दे अभी टीवी पे छोड़ दे इसको। स्टेजच्या डाव्या बाजूला जेवढे उभे आहेत त्यांनी सर्वांनी खाली बसून घ्यावे ही विनंती आहे सर्वांना। भैया दादा, मयूर दादा, सर्वांनी इकडे या, समोर या ना, समोर या ना। आलेल्या सर्व मान्यवरांचे शब्द सुमनांनी स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। आपल्या निवडणुकीसाठी सर्वप्रथम जिल्हा परिषद जळगावच्या माजी सदस्य सविताताई भालेराव यांनी सुद्धा स्टेजवरती यावे अशी मी सविताताईंना विनंती करतो। सविताताई, सर्वात प्रथम जळगाववरून आलेले आपल्या यावल नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावल शहरामध्ये आलेले आपले जळगाव दूध संघाचे संचालक आदरणीय अरविंद दादा देशमुख हे सर्व मतदार बंधू भगिनींना मार्गदर्शन करतील अशी मी अरविंद दादांना विनंती करतो। चॅनल नंबर 64 वरती लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे। बीसीएन वर, हां, बीसीएनच्या चॅनल नंबर 64 वरती लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे। आदरणीय राजेंद्र घुगे पाटील स्थायी समिती सदस्य जळगाव महानगरपालिका हे आपल्याला सभापती जळगाव महानगरपालिका हे आपल्याला अनमोल मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे। हां, बोला ना। बीसीएनच्या चॅनल नंबर 64 वरती लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे। तुम्हीच बोला ना। बीसीएन या ठिकाणी बीसीएन छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आज जी विजयी प्रचार रॅली ज्यांच्या करता निघाली ते सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी माल्यार्पण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय श्रीदादा देशमुख यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे। कृपया सर्वची मंडळी आहे समोरची जरा बाहेर बसले ना तर मस्त जरा वक्त्यांना पण बोलायला जोशील है ना। समोर एकदम पुरं पॅक करून टाका। छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार ते सर्व नगरसेवक करत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा। सदर आपल्या सभेचं थेट प्रक्षेपण बीसीएन न्यूज चॅनल 34 यावर सुरू आहे। दादा 64 आपल्या या यावल शहरामध्ये आपल्या कृपया जे या ठिकाणी सभा ऐकण्यासाठी उपस्थित आहे त्यांच्याकरता एक विनंती आहे की कृपया एक फोन तुम्ही तुमच्या घरी लावा आणि घरी तुमच्या प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहे त्या टीव्हीवरती 64 नंबरचं एक चॅनल आहे। चॅनलवरती तुम्ही सर्वजण आज घरी दिसणार आहात। हे सर्व सभेचं लाईव्ह प्रक्षेपण 64 क्रमांकाला तुम्हाला दिसणार आहे। कृपया एकदा फोन करा बरं सर्व ऐकलंय सर्वांनी घरी सांगा फोन करा 2 मिनिटं
करा 2 मिनिटं तुम्हाला सर्वांना फोन करणार, कारण तुम्हाला आता घरी येतात तुम्ही नेत्यांना पाहतात का नाही, आज तुम्ही स्वतःला तुम्हाला पाहणार आहेत टी व्हीवरती. सांगा घरच्यांना मला टी व्हीवर बघा म्हणा. चला घरचे आमचे बंधू जे आहेत, आमच्या घरच्या बाया घरी असेल ना तर घरी फोन करून सांगा की मला टी व्हीवर पहा म्हणा. तुम्ही सर्व आज टी व्हीवर दिसणार आहेत. या सभेचं लाईव्ह प्रक्षेपण 64 क्रमांक. भारत माता की, भारत माता की. आपली एवढी उपस्थिती आहे, आपला आवाज हा आपल्या नगर परिषदेपर्यंत गेला पाहिजे, नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्यापर्यंत गेला पाहिजे. सर्वांनी हात वरती करून आवाज द्यायची, घोषणा द्यायचंय, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. यावल नगर परिषद आणि या नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात आजची ही जाहीर सभा आणि या सभेसाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व सन्माननीय आपले सर्व सन्माननीय व्यासपीठ. अरविंद भाऊंची सूचना आहे, वेळ कमी आहे, वक्ते भरपूर आहेत आणि आपल्याला सर्वांना ऐकायचंय. सन्माननीय व्यासपीठ व तसंच यावल नगरीतील सर्व सन्माननीय माता भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्याकडे फक्त 1 दिवस उरलेला आहे आणि उद्या मतदान आहे आणि ही आपल्यासाठी आलेली एक सुवर्ण संधी आहे. मी जवळजवळ 5 ते 6 दिवसापासून या प्रचारानिमित्त यावल नगरीमध्ये अरविंद भाऊ देशमुख यांच्या सोबत ठाण मांडून आहे. संपूर्ण परिसर फिरला असता वास्तविक हे तालुक्याचं गाव आहे, परंतु मला कुठे असं वाटलं नाही की हे गाव तालुक्याचं आहे. यापेक्षा आपल्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचा एरिया हा विकसित झालेला आहे. असं वाटतं की आपण एखाद्या खेड्यात फिरतोय. या पद्धतीने आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी या यावल नगरीची वाट लावण्याचं काम केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगेल, मी जळगाव शहरातून नगरसेवक आहे आणि माझ्याकडे स्थायी समिती सभापतीची जबाबदारी होती. 2018ला जळगाव शहराची सार्वत्रिक निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये जळगाव शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला सत्ता दिली आणि या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये जळगाव शहरातला जो 30 वर्षापासून विकास थांबलेला होता, तो विकास आज आपण बघतोय. 70 ते 80% रस्ते जळगाव शहरातील काँक्रिटीकरण झालेले आहेत. अमृत योजनेच्या माध्यमातून जळगाव शहरामध्ये पिण्याची पाईपलाईन टाकली गेली, अंडरग्राउंड गटारी केल्या गेल्या, जळगाव शहरामधील सर्वात जुन्या ट्यूबलाईट काढल्या गेल्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण शहरामध्ये LED लाईट लावण्याचं काम झालं. आणि हे कोणाच्यामुळे झालं? आपले जळगाव जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे नेते, ज्यांना आपण संकटमोचक नावाने ओळखतो, असे आपले नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी जळगाव शहराचा कायापालट केला. त्यांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं, जळगाव शहरामध्ये आम्हाला सत्ता द्या, जळगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी 5 वर्षात करेल. आणि भाऊने सांगितलं त्या पद्धतीने जळगाव शहरासाठी हजारो कोटीचा निधी दिला. नामदार गिरीश भाऊ महाजन
देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत इतकं त्यांचं जमतं. जळगाव शहरावर 450 कोटीचं कर्ज होतं. भाऊंनी 2 वेळेस मुख्यमंत्री साहेबांना दिल्लीला नेलं, हुडकूच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. 450 कोटीचं कर्ज 250 कोटीवर आणलं. 250 कोटी पण महापालिकेजवळ देण्यासाठी नव्हते. भाऊंनी 250 कोटी महापालिकेला देण्यासाठी राज्य सरकारकडून निधी आणला आणि जळगाव शहराची महापालिका कर्जमुक्त केली. आपले उमेदवार दिलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी आमच्या रोहिणीताई फेगडे, तसेच 16 उमेदवार दिलेले ह्या नगरसेवक पदासाठी. मी सांगेल आपल्याला सुद्धा ही सुवर्ण संधी आलेली आहे. आपल्या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर आमचे भारतीय जनता पार्टीचे 16चे 16 नगरसेवक निवडून द्या आणि त्यासोबतच नगराध्यक्ष सुद्धा निवडून द्या. जळगाव शहराप्रमाणे व जामनेर शहराप्रमाणे आपल्या शहराचा सुद्धा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावलमध्ये कोणाचं सरकार पाहिजे? भारतीय जनता पार्टीचं सरकार पाहिजे. मी आपणा समोर ताई एक सांगेल की या राज्यामध्ये या देशामध्ये ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी एक चांगल्या प्रकारचं काम करत आहे त्यांना आपण चालना देण्यासाठी यासाठी आपण एक मत येत्या 2 तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे. त्या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व जागा पैकी जागा या ठिकाणी बहुमताने निवडून द्यावं यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. आपण पाहत असणार की या राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी यावल शहर हे दत्तक घेतलेलं आहे. आपण कधी पाहत असता जामनेर शहराचा विकास, त्या धर्तीवर यावल शहराचा विकास या ठिकाणी होणार आहे. हे केव्हा शक्य होईल? जेव्हा आपण यांना प्रचंड बहुमताने निवडून द्याल. या ठिकाणी बहुतेक लोक येतील, तुम्हाला सांगतील की आम्हाला मतदान करा, आम्हाला निवडून द्या. परंतु जे सरकार, जे निधी देणार सरकार आहे आपल्या केंद्रातलं, जे निधी देणार सरकार आपल्या राज्यातलं, त्यांना आपण निवडून दिला तर निधी पूर्ण येईल आणि आपला ह्या यावल तालुक्याचा शहराचा कायापालट होण्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आपण स्पष्ट बहुमतामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावं. काँग्रेसवाले म्हणतात की बीजेपी सरकार जातीवादी सरकार आहे, आम्हाला बी ते भडकवण्याचं काम करतात दलित समाजाला. परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगतो, ज्या प्रकारे मग संविधान असेल, बाबासाहेबांचं घटनेत संविधान जे चांगलं काम करत असेल कोणी संविधानाबद्दल तर मोदी साहेब करता. केंद्रामध्ये चांगलं काम करत असेल तर देवाभाऊ या राज्यामध्ये करता. हिंदू मिलची जागा असेल, लंडनमध्ये बाबासाहेबांचा बंगला असेल, हे सर्व काम जे केलेलं आहे हे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने केलेलं आहे. त्यामुळे माझी सर्वांना दलित समाजाच्या लोकांना सुद्धा विनंती आहे, आपल्या ST SC मायनॉरिटी समाजाचा विनंती आहे की आपण या फुलचापा न पडता, फुलचापाच्या लोकांना बळी न पडता आपण या ठिकाणी पैकीच्या पैकी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं व त्यांना आपल्या सेवेची संधी द्यावं ही आपल्या ठिकाणी विनंती करतो आणि माझ्या वाणीला इथेच विराम देतो. धन्यवाद. आपले यावल रावेर तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय अमोलदादा जावळे यांचे आगमन झालेले आहे, तरी मी दादांचे स्वागत करतो व आपले निवडणूक प्रमुख, जळगाव पूर्वचे निवडणूक प्रमुख आणि आदरणीय नंदूकाका महाजन यांचे सुद्धा स्वागत करतो. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा. हा पक्ष एकला माझा ज्याला राष्ट्राची हो जाण, ना नावापुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान. हा पक्ष एकला माझा. यावल येथील रहिवासी सर्वांचे आवडते वक्ते आदरणीय PS सोनवणे सर यांना पुढील मार्गदर्शनासाठी मी विनंती करतो. आमंत्रण.
आपला जो यावलकरांचा आवाज आहे बंधू भगिनींनो, तो या ठिकाणी चांगला दुमदुमला पाहिजे. माझ्या मागे तुम्ही घोषणा द्यायची आहे. भारतीय जनता पार्टीचा, मला असं वाटतं माझा आवाज कमी झाला, मी वाढवलं तर तुम्ही वाढवसाल. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. अमल भाऊ तुम आगे बढ़ो, अमल भाऊ तुम आगे बढ़ो. जमलं? बंधू भगिनींनो, आपल्या शहरामध्ये 25ची नगर परिषदेची निवडणूक घातली आहे आणि या नगर परिषदेमध्ये आतापर्यंतच्या ज्या नगर परिषद निवडणुका झाल्या त्या स्वतंत्र पद्धतीने झाल्या, इथं पक्षाच्या पद्धतीने झाल्या नाही. पण या वर्षाची जी नगरपालिकेची निवडणूक आहे ती आपल्या दिल्लीमध्ये जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, जे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, आणि जे जिल्ह्यामध्ये सर्व आमदार खासदार आहे भारतीय जनता पार्टीचे, आणि आपले लोकप्रिय तरुण तडफदार आमदार, त्यांचं नाव काय सांगा बरं? आपल्या आमदारांचं नाव अमोल भाऊ दावडे यांच्या माध्यमातून ही निवडणूक होते. मला पण या ठिकाणी 45 वर्ष झाले. तुम्ही सर्वांनी मला जवळून बघितलंय. याच्यातले बहुतांशी माझे सगळे विद्यार्थीच आहे. मित्र, ही निवडणूक भाऊंनी ताब्यात घेतली आहे, आपल्याला ताब्यात घेतलंय. कशासाठी? तर आपल्या ज्या या शहरामध्ये कित्येक दिवसापासून जे प्रश्न आहे, जेव्हा भाऊ येतं आपल्या शहरामध्ये तेव्हा भाऊच्या तोंडून मी ऐकलाय की या शहराचा कायापालट मी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जेव्हा विधानसभेला भाऊ उभे राहिले तेव्हा भाऊला पंचायत समितीचा असो, बुरुजाजवळ असो, आपल्या इकडे असो, भाऊंना आपलं यावल शहर काही पटत नव्हतं. म्हणून भाऊंना आपण आमदार निवडून दिलं आणि भाऊ आपलं यावल शहर आता हे कसं करणार आहे हे तुम्हाला सर्व प्रत्यक्ष दिसणार आहे. आतापर्यंत झालं ते जाऊ द्या. आपल्या शहरामध्ये ज्या सुविधा आहे, 7-8-10 सुविधा आहे त्या पाहिजे, त्या तुमच्या सगळ्यांच्या सुविधा मी भाऊ समोर आणि या नेते मंडळी समोर मांडतो. पहिली गोष्ट, भाऊ आमच्या शहरामध्ये तरुण सुशिक्षित नंदूभाऊ, तरुण सुशिक्षित बेरोजगार आणि होतकरू विद्यार्थी खूप आहे. त्यांच्यासाठी क्रीडा संकुलन या ठिकाणी आपल्याला उभारायचं आहे. हा मुद्दा पटला का तुम्हाला सर्वांना? त्यांच्यासाठी आपल्याला मोठं भव्य असं क्रीडा संकुलन उभारायचं आहे. त्याचप्रमाणे या होतकरू विद्यार्थ्यांसाठी, या गरीब विद्यार्थ्यांसाठी, हुशार विद्यार्थ्यांसाठी भाऊ आम्हाला एक अभ्यासिका पाहिजे. ती अभ्यासिका आपल्या शहरातले विद्यार्थी मोठे ऑफिसर झाले पाहिजे, त्यांनी आपल्या यावल शहराचं व्यासनगरीचं नाव कमवलं पाहिजे. असे आपले विद्यार्थी, त्यांच्यासाठी भाऊंना आपण विनंती करतोय की आम्हाला विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका पाहिजे. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, या ठिकाणी उपस्थित भगिनींनो, भाऊंनी भाषण केलं त्या दिवशी गिरीश भाऊ महाजनांनी, आपले सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे गिरीश भाऊ महाजन, तुम्ही आपण सर्वांनी ऐकलं. भाऊच्या तालुक्यामध्ये गृह उद्योग सुरू झाला महिलांसाठी, तुम्ही ऐकलं का त्या दिवशी? भाऊ तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आमच्या महिलांसाठी लघु उद्योग, गृह उद्योग यासाठी योजना आखायची, नियोजन करायचं आणि आमच्या या लाडक्या बहिणींना लघु उद्योग, गृह उद्योग निर्माण करून द्यायचा आहे. आपल्या ज्या अडचणी आहे, योग्य आहे का मावशी? पटतंय का तुम्हाला या अडचणी? आपलं शहर आहे, आपल्या शहरातल्या अडचणी आहे, या अडचणी आपल्या इथे राहणाऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन या साऱ्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि या ठिकाणी उपस्थित नेते मंडळी जे आहे ही सर्व करणारी आहे. तुम्ही कोणतीही काळजी करायची नाही, करणारी आहे म्हणून मी सांगतोय, ठामपणे करणारी आहे. त्यांची ताकद, त्यांची शक्ती तुम्हाला अजून माहीत नाही.
थोडक्यात म्हणजे एका वक्त्याने सांगितलं, तुम्ही समजून जा. मित्र, दुसरी गोष्ट, या शहरामध्ये स्वच्छतागृह नाही भाऊ. आमच्या एवढ्या मोठ्या शहरात, तुमच्या बालूंमध्ये तरी आहे, स्वच्छतागृह आपल्या शहरामध्ये नाही आहे. बाहेरचा कोणी पाहुणा आला तर त्याची मोठी पंचायत होते. आणि जे लोक कचेरीमध्ये येतात, जे लोक कोर्टामध्ये येतात, आणि आपल्या सर्वांची सुद्धा आपल्या शहरामधले स्वच्छतालय हे जे आहे ते जे होते 2-4 ते सुद्धा मिटले. आणि म्हणून भाऊंना विनंती आहे की आपल्या शहरामध्ये स्त्रियांसाठी आणि जेंट्ससाठी स्वच्छतागृह स्थापन करायचं आहे. त्याचप्रमाणे मित्र, वेळ कमी आहे, गोष्टी खूप सांगायच्या आहे भाऊंना, अनेक वक्त्यांना बोलायचं आहे. मी थोडक्यात सांगतो. आपल्या शहरामध्ये जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी भाऊ शक्य झालं तर वृद्धाश्रम, आता वृद्धाश्रम सांगायला नको कारण वृद्धाश्रम निघालाच नको, परंतु परिस्थिती अशी आहे की प्रत्यक्ष आपण डोळ्याने पाहतो की वृद्धाश्रमाची गरज आहे. भाऊच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये आश्रम या ठिकाणी तयार होईलच. मित्र, आपल्या शहरामध्ये ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली ते कोण? शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या शहरामध्ये नाही आहे, आणि तो पुतळा या ठिकाणी भाऊ 5 वर्षात तुम्हाला उभारून दाखवणार. ही गोष्ट मी जी बोलतो ती प्रत्येक गोष्ट भाऊंना कोणतीच अशक्य नाही. त्याचप्रमाणे आपल्या शहरामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे तो पुतळा सुद्धा या ठिकाणी भाऊ तुम्हाला उभारून द्यायचा आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या ठिकाणी मातंग समाज आहे भाऊ. मातंग समाजासाठी समाज मंदिर आपल्याला द्यायचं आहे. मातंग समाजासाठी आपल्याला समाज मंदिराची गरज आहे. आणि शक्य झालं तर त्या ठिकाणी आपल्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सुद्धा पुतळा उभारण्यात येईल. बऱ्याच समस्या आहे, पुढील वक्त्यांना बोलायचं आहे. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मागे पुढे विचार न करता हे जे आपले करणारे नेते आहे, हेच पैसे आणणार आहे, हेच करणार आहे, यांच्याकडूनच आपलं सगळं होणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांना मी विनंती करतो, आपण मतदान कोणाला करणार? मला ऐकून आलं, कमळ. कमळ. तुम्हाला सर्वांना पुनश्च विनंती करतो आणि कमळ या चिन्हावर सर्वांनी शिक्का मारून आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपल्या रोहिणीताई आणि आपले 16चे 16 नगरसेवक संपूर्ण ताकदवान आणि तरुण आहे, काळजी करायची नाही, ते सुद्धा आपल्या सर्वांच्या पाठीशी उभं राहून भाऊच्या पाठीशी उभं राहून भाऊकडून काम करून घेतील याची या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. आपल्या या होणाऱ्या यावल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्याला आता डॉक्टर कुंदनदादा फेगडे हे मार्गदर्शन करतील असे मी कुंदनदादांना विनंती करतो. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आज यावल शहराच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त भारतीय जनता पक्षाची विजय संकल्प सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. या सभेसाठी आपले लाडके आमदार माननीय श्री अमोलभाऊ जावळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे जळगाव पूर्वचे निवडणूक प्रमुख श्री नंदूभाऊ महाजन या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माननीय रोहिणीताई फेगडे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व
मान्यवर, या ठिकाणी उपस्थित मायबाप जनता, बंधू आणि भगिनींनो, यावल शहराचा विकास करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी कटिबद्ध आहोत. आपण यावल शहराकडे जर बघितलं तर खूप मोठा बॅकलॉग यावल शहरासाठी आजपर्यंत बॅकलॉग आहे आणि अनेक विकास कामं करण्याची संधी यावल शहरामध्ये आहे. यावेळी आपल्याला एक सुवर्ण संधी अशी मिळालेली आहे की केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवाभाऊंचं सरकार आहे आणि या ठिकाणी यावल शहराची नगराध्यक्षा जर भारतीय जनता पक्षाची झाली तर आपला विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने त्या ठिकाणी होणार आहे. अशी संधी यापूर्वी कधीही नव्हती. कधी भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष असायचा तर काँग्रेसचे आमदार असायचे, कधी शिवसेनेचा नगराध्यक्ष असायचा तर भारतीय जनता पक्षाचे आमदार असायचे, सत्ता आणखी दुसरीकडेच असायची. परंतु आता पहिल्यांदा संधी मिळाली यावलकरांनो. या ठिकाणी मला काय उद्देशून बोलता लोक, छोटा छत्री. आता आम्ही तर काही म्हटलं नाही, कुठे कोणता भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी तर काही बोलला नाही छत्री छत्री. आता ही छत्री आली कुठून? आता तुम्हीच स्वतःच्या तोंडाने बोलताय की आम्ही छोटा छत्री, लोक आम्हाला छोटा छत्री म्हणताय. कोण बोललं काही माहिती नाही. तर असे आमचे विरोधक मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी बाता मारतात. आजचा यावल समाचार कोणी वाचला असेल, प्रत्येकाच्या घराघरामध्ये त्यांनी टाकलेला आहे. आणि मुद्दे कुठले अमोल भाऊ? आपण जे गेल्या 1 वर्षामध्ये अमोल भाऊंनी जे काम केलं ते काम स्वतःच्या नावाने त्यांनी ठिकाणी छापून घेतलं. यावल शहराची पाणी पुरवठ्याची योजना अमोल भाऊ ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस त्यांनी 56 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून घेतली. यावल शहरामध्ये हे जेव्हा नगराध्यक्ष होते ना, 3-3, 4-4 दिवसापर्यंत पाणी यायचं आणि एक अतिरिक्त साठवण तलाव बनवलेला आहे 2.25 कोटीचा. फक्त 2.25 कोटीचंच काम झालंय. 1 कोटी कुठे गेले काही माहिती नाही. आणि आपण एकदा जाऊन बघा त्या तलावामध्ये किती पाणी आहे. मग्गाभर सुद्धा पाणी नाही त्या तलावामध्ये. म्हणजे यावलमध्ये जो पैसा आजपर्यंत येत गेला त्या पैशाचा अशा पद्धतीने अपव्यय त्या ठिकाणी यांनी केलेला आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा कटिबद्ध प्रत्येक विकासासाठी. मोदीजी सुद्धा ज्याप्रमाणे आजपर्यंत त्यांनी स्वतःसाठी काही ठेवलं नाही त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा समाजसेवेसाठी कटिबद्ध आहे. भुयारी गटारी योजना अमोल भाऊंनी मंजूर केली. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं हा प्रस्ताव आम्ही पहिले सादर केलेला होता. अरे सादर केला होता तर करायचे होते ना तुम्ही नगराध्यक्ष. किती 14 महिन्यात माणूस काय काय करू शकतो. पण तुमच्याने झालं नाही ते. दुसऱ्याचं क्रेडिट लाटायला 1 नंबर. आज भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते, काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी राष्ट्रवादीमध्ये गेले. निवडणूक आली, आम्ही अपक्ष उभे राहू म्हणे. पण मागे पाहिलं तर 2-3 कार्यकर्ते दिसले त्यांना. आपल्याला माहिती असतील कोण 2-3. आता निवडणूक लढायची कशी? मग कुठल्या तरी पक्षाचा सहारा घ्यावा लागतो ना. कोणत्या पक्षाचा सहारा घेतला? उबाटा. अरे ज्यांचा इतिहास भ्रष्टाचाराचा आहे त्या उबाटाचा सहारा घेतला. कोविडचा काळ माहिती आहे? सरकार कोणाचं होतं? उबाटाचं. मुंबईमधला कोविड भ्रष्टाचार माहिती आहे? अरे पेशंटला ज्या ठिकाणी झोपवलं जातं त्याची गादी, त्याचा पलंग, त्याच्यावरती असलेला फॅन, अरे त्याला खाऊ घातली की जाणारी खिचडी, हा प्रत्येक भ्रष्टाचार. खिचडीचा भ्रष्टाचार, कोविड सेंटरचा भ्रष्टाचार. मुंबईची त्या ठिकाणी सत्ता अनेक वर्षांपासून आहे, अनेक दशकांपासून आहे. मुंबईमध्ये पाणी साचतं. त्या ठिकाणी आजपर्यंत त्यांच्या स्वतःच्या शहरामधलं ते साचलेलं पाणी दूर करू शकले नाही पावसाळ्यामधलं. दुसऱ्यांचा काय विकास करणार आहे?
तर अशा पद्धतीचे पक्षाचा सहारा घेऊन ते या ठिकाणी निवडणूक लढत आहे. 3 तारखेला त्यांना समजेल ही छत्री आम्ही कशी उलटी टांगणार आहे. छत्रीचा उपयोग झाला पावसाचा की तिचं काय करायचं असतं, खुंटीवर उलटी टांगायची असते. ही छत्री आम्ही आता 3 तारखेला उलटी टांगतो. आणि भ्रष्टाचाराचे पुरावे मागतात. हा बघा पुरावा. टीव्ही चॅनलवर मुलाखत देताना मी काम केलं म्हटले. कोणतं काम? विस्तारित भागामध्ये पाईपलाईन. आता या ठिकाणी हा अहवाल प्राप्त झाला आहे 2 दिवसापूर्वी. यावल नगर परिषदेतील पाईपलाईन, रस्ते, गटारींची निकृष्ट दर्जाची कामे करून बोगस बिले अदा केलेबाबत या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त आहे. याच्यामध्ये 25 लाखाचा भ्रष्टाचार त्यांनी दाखवलेला आहे. BBM मटेरियलमध्ये वॉलला चेंबर करणे आणि बोगस बिले अदा केलेले आहेत, मात्र चेंबर कोठेही तयार केलेले नाहीत. आता तुम्ही जर पाईपलाईन केली तर मग भ्रष्टाचार कोणाच्या नावावर जाईल? आमच्या बोकांडी बसवणार का भ्रष्टाचार? म्हणजे केलं मी आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार उघड झाला की आमचा नाही येतो, तो कॉन्ट्रॅक्टरने केलाय. मग क्रेडिट कशाला घेता? करायचं तर चांगलं काम करा ना. यावल नगरपालिकेला एक तर क वर्ग नगरपालिका आहे. पहिलेच राज्य सरकारकडून फंड कमी मिळतो. त्यातल्या त्यात अशा भ्रष्टाचार झाल्यावर शहराचा विकास होणार आहे का? शहराचा विकास होणार असेल तर यावलच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य ज्या ठिकाणी विकास काम सुरू असतात त्या ठिकाणी स्वतः उभे राहून त्या ठिकाणी विकास कामं करून घ्या. भारतीय जनता पक्षाची सत्ता यावल शहरामध्ये आल्यानंतर आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांच्याकडून ते कामं करून घ्या आणि नक्कीच दर्जेदार कामं या ठिकाणी यावल शहरामध्ये होतील अशी मी ग्वाही यावल भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्याला देतो. मशालीला मत म्हणजे अविकासाला मत, अधर्माला मत, अव्यवस्थेला मत, अराजकतेला मत. अराजकता, अविकास, अव्यवस्था जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर मशालीला मत द्या. आणि भारतीय जनता पक्षाला मत म्हणजे धर्माला मत, सुशासनाला मत आणि सुव्यवस्थेला मत. आपल्याला सुव्यवस्था पाहिजे असेल, सुशासन पाहिजे असेल आणि विकास पाहिजे असेल तर भारतीय जनता पक्षाच्या कमळावर मत देऊन आपण आपलं मत उद्याच्या दिवशी नोंदवा. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ रोहिणीताई उमाकांत फेगडे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे 16चे 16 नगरसेवक पदाचे उमेदवार यांना आपण प्रचंड मतांनी विजयी करावं. उद्याच्या दिवशी प्रभाग क्रमांक 8B मध्ये आपल्याला त्या ठिकाणी 1 मत नगराध्यक्षपदाला आणि 8A मध्ये आपल्याला मत द्यायचं आहे आणि बाकी सर्व प्रभागांमध्ये 1 ते 10 मध्ये आपल्याला 1 नगराध्यक्षपदासाठी आणि 2 जे उमेदवार आहे त्या 2 उमेदवारांना कमळाचं बटन दाबून आपल्याला मतदान द्यायचं आहे. फक्त प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपल्याला 4 मतं द्यायची आहे, 1 नगराध्यक्षपदासाठी आणि 3 नगरसेवक पदासाठी. या ठिकाणी अनेक आपल्या महिला अशिक्षित आहेत, त्यांना जर का वाचता आलं नाही, मावशी आजी काहीच लक्षात ठेवू नका. तुम्ही पेपर आला आणि समोर मशीन दिसलं, कमळ बघा फक्त. जिथे कमळ दिसलं तिथे दाबा बटन, कमळ दिसलं की दाबा बटन, कमळ दिसलं की दाबा बटन, बाकी काहीच करू नका. पुढच्या 5 वर्षामध्ये मी आपल्याला ग्वाही देतो. अमोल भाऊंच्या माध्यमातून आपल्या राज्याचे नेते माननीय गिरीश भाऊ महाजन त्यांनी आपली नगरपालिका त्या ठिकाणी जर नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आले तर त्यांनी ते त्या ठिकाणी दत्तक घेण्याचे आम्हाला वचन दिलं आहे
आणि गिरीश भाऊंच्या माध्यमातून ज्याप्रमाणे जामनेरचा विकास झाला त्या प्रकारचा विकास यावल शहरामध्ये करण्यासाठी आपण सर्वांनी कमळाला मत द्यायचंय. त्याचप्रमाणे आपल्या केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून, अमोल भाऊंच्या माध्यमातून, या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून आपण यावल शहराचा विकास करूयात आणि भ्रष्टाचाराला आणि खलप्रवृत्तीला आपण हद्दपार करूयात. एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय हर्षलदादा पाटील यांचे इथे आगमन झालेले आहेत. त्यांनी स्टेजवरती यावे. हर्षलदादा, पुढील मार्गदर्शन आपले जळगाव जिल्हा पूर्वचे निवडणूक प्रमुख पुढील मार्गदर्शन आपल्या इथे खास जामनेरवरून आलेले नाजिम पार्टी नगरसेवक जामनेर हे करतील आपल्याला. खाली बसा, खाली बसा सर्वांनी. महिला भगिनींनी कृपया खाली बसा. बसा खाली बसा थोड़ा. पहले तो मैं आपको बता दूं कि मैं जामनेर का नगर सेवक हूँ और जामनेर के गिरीश महाजन की महिला भगिनी सर्व खाली बसा, विनंती आहे तुम्हाला. 1993 बाद से हम जामनेर के मुस्लिम समाज पूरे गिरीश महाजन के साथ में खड़े हुए हैं और पहली बार हमने गिरीश महाजन को 1993 में सरपंच बनाए और उससे लेकर आज तक हमारे जामनेर के 7 बार नगर अध्यक्ष और आमदार गिरीश महाजन की ही फैमिली रही है. हम आपको बता दें कि हमारे जामनेर में मुस्लिम समाज के 7 की 7 नगर सेवक भारतीय जनता पार्टी से चुन के आए हुए हैं और आज की बार भी अभी भी 6 की 6 नगर सेवक पूरे बीजेपी भारतीय जनता पार्टी के चुन के आने वाले हैं. हम लोग गिरीश महाजन को इसलिए जोड़े हैं कि हमारे जामनेर शहर का विकास जो था बिल्कुल जीरो था. हमारे जामनेर में कोई काम नहीं था, लेकिन जिस दिन से गिरीश महाजन हमारे सरपंच बने और उसके बाद आमदार बने और आमदार के बाद अभी महाराष्ट्र के मिनिस्टर बने हुए, हमारा विकास अगर आपको देखना है तो जामनेर में आकर देखो. आपको हमारा विकास देखना हो तो हमारी मुस्लिम समाज की बस्ती का आकर देखो. 7-7 शादी के डोम, 5-5 जिम खाने, रोड, हर बात की सुविधा. मैं आप लोगों से बात का वादा इसलिए करने आया हूं कि आपके हाथ में अभी 2 तारीख को आने वाला जो बटन दबाना है वो आपको कमल के फूल का दबाना है. और हमारे साथ में हमारे जितने भी नगर सेवक खड़े हुए 16 की 16 खड़े हुए. हमारे यहाँ तो 10 नगर सेवक भी निरोध हो गए. 17 पे इलेक्शन चालू है और 17 की 17 भी बीजेपी से आएगी. आप लोग आपको लोगों को बोलना है कि आपके यावल का अगर विकास करना है तो आपको अमोल दादा के साथ में और हमारे यहाँ पे जो रोहिणीताई हेगड़े खड़े हैं नगर अध्यक्ष के लिए, इनको 2 तारीख को अपना पूरा मत देके इनको विजय करें और आपके यावल की तरक्की करने का इन लोगों को मौका दीजिए. हमारे जामनेर को आप आन के देखो, हर सुविधा हमारे तालुके में हमारे बहुनी दी है और जो वादा करते अभी आज कल उन्होंने यहाँ पे सभा हुई थी, हमारी स्कूल को दत्तक लिए, बोले मैं 5 करोड़ 10 करोड़ जो भी लगे नाजिम भाई आपके स्कूल को मैं बनाऊंगा, आपकी साइंस लेडीज के लिए लाऊंगा. तो मैं आप लोगों से कहता हूँ कि आपको मैं अपील करता हूँ कि ये मौका आपके हाथ में जो आया है, आपको बीजेपी को वोट देना है, कमल के फूल को वोट देना है और आपका विकास आपके हाथ में है. यावल की अगर तरक्की चाहते हैं तो आपको कमल के फूल को ही चुन के लाना है. नहीं तो आपने 40-50 साल जैसा हम लोगों ने पीछे कांग्रेस के गमाए, आप भी पीछे रह गए. आपकी कोई तरक्की नहीं है. मेरी यहाँ पे 2 बेटियां दी हुई है. मेरे यहाँ पे मेरे दोस्त लोग रजाक पटेल जो आते हैं वो यहाँ से फोन करते, आपके 150 पेशेंट जो है हम बम्बई को एक फोन करते. हमारे अरविंद देशमुख है, वहाँ पे रमेश नाइक है, हमारे यहाँ के बिका तड़वी है. इन लोगों के काम के लिए 2-2 बजे तक हमारे को फोन आता, हम एक फोन करते. हमारे सारे काम मुंबई के अंदर गिरीश भाऊ के माध्यम से होते हैं.
मैं आप लोगों से ये कहूँगा कि आपको ये मौका जो मिला है, ये सुनहरी मौका मिला। रज्जाक भाई हमारे सामने खड़े हैं, एनी टाइम फोन करते, उनको विचार लगते मेरे पीछे कि हमारी जामनगर के मुस्लिम समाज बहु के साथ में इस तरह खड़े हुए कि एक भी सीट हमारी गिरेंगी नहीं, 7 की 7 सीटें बीजेपी की हमारी मुस्लिम की भी आएगी और 23 की 23 सीटें जो है पूरे बीजेपी की 27-26 सीटें आने वाली है। मैं आप लोगों से बार बार अपील करता हूँ कि ऐसा मौका जो है वो कभी आने वाला नहीं है। आपको जो सीट मिली है भारतीय जनता पार्टी की तरफ से, इनको ज्यादा से ज्यादा वोटों से चुन के दो, इतना ही कह के मैं अपने दो। पुढील मार्गदर्शन आपले यावल रावेरचे आमदार आदरणीय अमोलदादा जावळे करतील अशी मी अमोलदादांना विनंती करतो। बोला भारत माता की, भारत माता की जय, वंदे बोला छत्रपती शिवाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या आपल्या या यावल नगरीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील या जळगाव पूर्वचे निवडणूक प्रमुख आदरणीय नंदुभाऊ महाजन, आदरणीय हर्षल भाऊ, सगळ्यांची नावं काही घेत नाही, आदरणीय अरविंद भाऊ आणि डॉक्टर कुंदनदादा आणि आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ रोहिताई पिगडे आणि उपस्थित सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, मी जास्त वेळ आपला घेणार नाही। आपल्याला 3 गोष्टी सांगायला फक्त मी आलो आहे। परवा मी आपल्या सगळ्यांसोबत संवाद ऑलरेडी साधलेला आहे। एकच तुम्हाला सांगायला आलो आहे की आपण सगळेचे सगळेजण उद्या भारतीय जनता पक्षाचे आमचे जे सर्व उमेदवार आहेत, निशाणी कमळ आहे, या कमळ निशाणीवरती मतदान करा। तुम्हाला शब्द देतो, फक्त तुम्ही मतदान करा। या शहराचा विकास करून दाखवण्याचा तुम्हाला मी शब्द देतो। या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या विकासाचं विजन आमच्याकडे आहे। डॉक्टर साहेब, जास्त विचार करायची गरज नाही आपल्याला। अनुल्लेख शब्द माहिती आहे? अनुल्लेख काही गोष्टींचा उल्लेख केल्याने कारण नसताना गोष्टी मोठ्या होत असतात। त्या गोष्टींचा मी उल्लेख काही करत नाही। कोणी काय केलंय हे काही सांगायची गरज नाही। पाणी पुरवठा कोणी योजना कोणी आणली? स्मशानभूमी, हे सगळं कोणी काय आणलं हे सगळ्यांना माहिती आहे। आपण या विषयावर जास्त चर्चा करायची नाही। आपण फक्त विकासाकडे लक्ष द्यायचं आहे। ज्याने आणलंय ज्याने नाही आणलंय आपल्या विषयाची काही घेणदेणं नाही, आपण फक्त विकास करायचा आहे। त्यामुळे अनुल्लेखातून याविषयी टाळल्या पाहिजे असं मला वाटतं, कारण आपला फोकस हा फक्त विकासावरती असला पाहिजे। मला असं वाटतं रावेर शहरातील सगळ्यात पहिला महत्त्वाची गरज होती पाणी पुरवठ्याची योजना। आपण आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून या योजनेला अत्यंत चांगली मंजुरी मिळवली। आदरणीय रक्षाताई होते, आदरणीय संजीवभाऊ होते, या सगळ्यांचं आपल्याला सहकार्य लाभलं आणि या पाणी पुरवठ्याच्या योजनेला सुरुवात झाली आहे। आम्ही भूमिपूजन कधी केलं नाही, मात्र फक्त कामाला सुरुवात झाली आहे। आनंद कधी होणार आहे याचा आम्ही लोकार्पण कधी करणार? ज्या वेळेला आमच्या लाडक्या बहिणींना घरात पाणी मिळेल, प्रत्येक घरात नळाला पाणी मिळेल, पुण्यावर पाणी मिळेल, त्याला आम्ही त्या लोकार्पण करू। तोपर्यंत आम्ही आता श्रेय घेणार नाही। दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ज्याची मी नेहमी बोलत असतो, स्मशानभूमीला जाणारा रस्ता। स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्यावरती आपण पाहिलं, आदरणीय शशांकदादा ज्यावेळेला श्रद्धेय शशांकदादा देशपांडेंचा ज्यावेळेला स्वर्गवास झाला त्या बघितलं पूल अत्यंत खराब आहे। त्या पुलासाठी आपण 1.5 कोटी मंजूर केले, त्याचं भूमिपूजन झालं आहे, लगेच कामाला सुरुवात झाली आहे, होणार आहे। स्मशानभूमीची परिस्थिती वाईट होती, आपण त्यासाठी आपण कामाला पैसे दिले आणि PS सोनवणे सर काळजी करू नका, आमचं जे काय ते लाडक्या बहिणींसाठी आहे। या लाडक्या बहिणींसाठी पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही यावल आणि परिसरामध्ये एक बहिणाई केंद्र सुरू करतोय की ज्याच्या माध्यमातून सगळ्या बचत गटांना रोजगार निर्मिती होणार आहे। आणि बोलत नाही आहे, तुम्हाला करून दाखवणार आहे। पाणी पुरवठा योजने मी बोललो नाही, करून दाखवली। असा संपूर्ण यावल शहराच्या विकासाचं एक पूर्ण ब्ल्यूप्रिंट आदरणीय देवाभाऊंच्या माध्यमातून आम्ही तयार केली आहेत। प्रत्येकाला पाणी असलं पाहिजे, रस्ते असले पाहिजेत, भूमिगत गटारे असल्या पाहिजेत। भूमिगत गटारींसाठी 124 ते 142 कोटी रुपयाची आपली 124 कोटी रुपयाची आपली भूमिगत गटारींची जी योजना आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम, त्याला तांत्रिक मान्यता मिळाली आहे। अजून मान्यता मिळाली नाही, कोणी सांगत असलं चुकीचं आहे, त्याला तांत्रिक मान्यता आपल्याला मिळाली आहे आणि पुढच्या लवकरच त्याला योजनेला मान्यता मिळेल आणि कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे। त्याच्यानंतर आता रस्त्यांचा विषय आहे। रस्त्यांसाठी जवळपास 8 ते 10 कोटी रुपये आपले मंजूर झालेले आहेत। पुढच्या 2 महिन्यामध्ये या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, आपल्याला शब्द देतो, या रावेर आपण ऑलरेडी आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत। आपल्या आशीर्वादाने
मी निवडून आलो आहे, तुम्हाला शब्द देतो पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये या यावल शहराचा चेहरा आम्ही पलटवल्याशिवाय राहणार नाही. या रावेर शहर एक विकसित शहर असेल हा तुम्हाला शब्द देतो. फक्त तुम्हाला एक विनंती आहे, रस्त्यांचे स्ट्रीट लाईट आहेत ते काम आपण करतोय, क्रीडांगणाचे विषय आहेत आमच्या युवकांसाठी ते आम्ही करतोय, अनेक धार्मिक स्थळं आहेत, सभागृह आहेत त्यांची कामं आपण करतोय. आपल्या सर्वांचं आस्थास्थान महर्षी व्यास ऋषींचं मंदिर आहे, तिथं काम सुरू झालं आहे. अनेक कामं विकास कामं आपण करतोय. आपण हवेतल्या गप्पा करत नाही आहे. आपण पहिल्यांदा बोलतो, आपण पहिल्यांदा करतो, नंतर आपण बोलतो. जे आपण करून दाखवलं आहे तेच आपण बोलतोय. काय करणार ते मी आता बोलणार नाही. पुढे एक व्हिजन तयार आहे, पुढे एक विकासाची ब्लूप्रिंट तयार आहे, ती तुमच्याकडे मी आज एक व्हिडिओच्या माध्यमातून पाठवतोय. आपल्या सगळ्यांना पुनश्च विनंती आहे, जसे आशीर्वाद आपण मला दिलेत, तसे आशीर्वाद मागच्या विधानसभेमध्ये आपण दिलेत, तसे आशीर्वाद तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आदरणीय रोहिणीताई आणि आमच्या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, 17 पैकी 12 उमेदवार आमच्या लाडक्या बहिणी आहेत, या सगळ्या उमेदवारांना द्या. कमळ या निशाणीसमोर मतदान करा. बाकी विकासाच्या ग्वाही तुम्हाला मिळतो, विकासाचा शब्द तुम्हाला देतो. 100% यावल शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हा तुम्हाला शब्द देतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. उशीर झाला आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांची माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व मतदार बंधू भगिनींचे आदरणीय अरविंद दादा हे आभार व्यक्त करतील अशी मी अरविंद दादांना विनंती करतो. या ठिकाणी कदाचित ही पहिली अशी सभा झाली असेल की आपल्या लाडक्या आमदाराचं भाषण झालं तरी कोणाची इच्छा उठण्याची होत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण या सभेच्या पूर्वी या शहरामध्ये जी विजयी रॅली म्हणजे आपला विजय जो 3 तारखेला होणार आहे तिची एक विजयी रॅली आपण सर्वांनी काढली. त्याबद्दल या यावर शहरात जे वातावरण तयार झालेलं आहे, फक्त आपल्याला एकच विनंती आहे, प्रत्येकाने संकल्प करायचा आहे, पहिले मतदान फिर जलपान. आपल्या उद्या सकाळी उठल्यानंतर इतक्या लोक या ठिकाणी आले, इतक्या लोकांनी जरी मतदान केलं या घरच्या लोकांनी तरी प्रचंड मतांनी आपल्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी सर्वजण या विजयाचा म्हणजे 3 तारखेला होणाऱ्या विजयाचे साक्षीदार आपण होणार आहात. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. अरे थांबा.